आईला डॉक्टरकडे नेत आहे आज. या पायाला सूज आली काही दिवस. आम्ही परवाच आलो ना परदेशातून, तेव्हापासून सूज आहे, त्याच्या आधीपासूनच. तर त्या निमित्ताने बाहेर जाणं होईल, फिरायला होईल थोडस, नाही का? आता हे तुम्हाला सुद्धा होत असावं. आपण नाही का कधी गावाला जातो सुट्टीमध्ये आणि अशा नवीन ठिकाणी गेलो की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मात्र काही दिवस तिकडे राहिल्यानंतर पुन्हा घराची ओढ लागते आणि मग घरी आल्यावर आपलंच घर आपल्याला नवीन नवीन असं काहीतरी वाटू लागतं. आमचं पण तसंच झालं. तसं म्हणजे युरोपाच्या प्रवासामध्ये आम्हाला घराची वगैरे काही ओढ लागली नव्हती. बहुतेक आम्ही घराला विसरून सुद्धा गेलो होतो काही क्षण. पण त्याचाच परिणाम म्हणा, परत आल्यावर आपल्याच शहरात परदेशात आल्यासारखं वाटतं. गंमत आहे नाही का? आणखीन एक मजेशीर गोष्ट असते आपली. असे दीर्घकाळ बाहेर कुठे फिरून घरी परत आल्यानंतर आपण म्हणतो, घरासारखे सुख कुठे नाही. अरे मग घराबाहेर जायचं कशाला फिरायला कुठे? ते बघा, ते उपहारगृहाच्या बाबतीत सुद्धा असं असतं. आपण कधी घरी जेवणाचा खास बेत आखतो आणि म्हणतो, आज अगदी रेस्टॉरंट पद्धतीचं जेवण आहे, आणि बाहेर उपहारगृहामध्ये पाटी लावलेली असते शुद्ध घरगुती पद्धतीचे जेवण. आहे की नाही गंमत? त्याचं काय आहे, माणसाला बदल हवा असतो. एकच गोष्ट सतत करून माणसाला कंटाळा येतो. म्हणतात ना, रोज बिर्याणी खाल तर त्याची मजा जाईल. हो, मात्र एक गोष्ट आहे, जी गोष्ट वर्षानुवर्षे जरी खाल्ली तरी दरवेळी ती नव्यानेच वाटते. निदान माझा तरी असा अनुभव आहे. अरे, आमचा दवाखाना आला. थांबा, माझा अनुभव नंतर सांगतो. इथे अगदी झटपट काम होईल. डॉक्टरसाठी रांग वगैरे दिसत नाहीये. रांग काय म्हणतोय मी, इथे पेशंटच जवळजवळ नाही. त्यामुळे इथले डॉक्टर सुद्धा बाहेर सिगरेट फुकायला गेले असावेत. तर मी मगाशी सांगत होतो ना माझा अनुभव, जे खाण्याचा मला वर्षानुवर्षे सुद्धा कंटाळा येत नाही ते, आणि ते म्हणजे ताटातील पांढऱ्या शुभ्र भातातून वाफ बाहेर येत असताना त्यावर फोडणी दिलेले वरण आणि त्यावर 2, 3, 4 चमचे अगदी भातातून बाहेर पडून ताटात पसरत जावे असे साजूक तूप, बोटे चुपत राहावे, आणि अशा दुपारच्या वेळी सोफ्यावर 2 ढेंगा वर करून ताणून देणे म्हणजेच त्याला स्वर्गसुख असे म्हणतात. आणि वरण भाताचा जसा मला कंटाळा येत नाही, तसंच या तेल अवीव शहरात फिरण्याचा मला कधीही कंटाळा येत नाही. मात्र हा अनुभव केवळ माझाच आहे असं नाही बरं का. अनेक पर्यटकांचा हा अनुभव आहे. एक गोष्ट सांगितली तर तुम्हाला विचित्र वाटेल. बघा, तेल अवीव शहर पर्यटकांमध्ये फार लोकप्रिय, पण या शहरात प्रेक्षणीय अथवा ऐतिहासिक अशी एकही जागा पाहण्यासारखी नाही. अहो, हे शहर वाळूवर बांधलं गेलं, ते सुद्धा 70-80 वर्षांपूर्वी. इथे काय ऐतिहासिक असणार? मात्र इथलं जे राहणीमान आहे ना, खुल्या प्रकारे अगदी, म्हणजे ज्याला सकाळ दुपार बाहेर कॉफी प्यायची असेल आणि रात्री उपहारगृहात जेवण किंवा बार किंवा नाईट क्लब मध्ये जाऊन शरीर विसरे आणि थकेपर्यंत नाचून दुसऱ्या दिवशी उशिरा उठायचं असेल, तर त्याच्यासाठी हे शहर. थोडक्यात माझ्यासारख्या रिकामटेकड्यांसाठी. आईला भूक लागलीये आणि आल्यापासून आम्ही इथे समुद्र किनाऱ्यावर सुद्धा अजून गेलेलो नाही. मात्र माझं एक महत्वाचं काम राहिलंय. माझा गॉगल हरवलाय. आतापर्यंतच्या 3 वर्षांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघायचा ना, जो काळा असा गॉगल होता मोठासा, तो आता यापुढे तुम्हाला दिसणार नाही. सहसा माझ्याकडून वस्तू हरवत नाहीत. पण काल इथून लांब एका मित्राकडे मी माझा ठेवलेला लॅपटॉप परत घेण्यासाठी गेलो होतो. आम्ही परदेशात जातो तेव्हा लॅपटॉप ही एकच गोष्ट आहे जी मी कोणाकडे तरी सुरक्षितपणे स्वाधीन करून जातो. बाकी पैसा अडका मुळात नसल्यामुळे घरफोडीचा तसा काही धोका नाही मला. तर तो लॅपटॉप मी त्याच्याकडून घेतला आणि गॉगल तसाच त्याच्या टेबलावर राहून गेला. आता कुठे परत जाणार एवढं लांब त्याच्यापर्यंत? नाहीतरी तो गॉगल जुना झाला होता. त्याला म्हटलं फेकून देतो गॉगल. माझ्याकडे दुसरा आहे, त्याला काचा लावून घेतो. त्या निमित्ताने नव्याने डोळे सुद्धा तपासून होतील. डोळ्यांना फार सवय आहे ना माझ्या इकडे तिकडे बघण्याची. पण आमचा चष्मेवाला कोणी साधा सुद्धा चष्मेवाला समजू नका बरं. अगदी पट्टीचा कलाकार आहे. ही चष्म्याची कृती त्याच्यामध्ये रंगीबेरंगी पेन्सिली लावून त्याने घरी बनवली आहे. त्याच्या मागचा पुठ्ठा सुद्धा त्याने लगदा कुटून स्वतः बनवला आहे.
बरं, आता तुम्ही अनेक वेळा मला विचारलं आहे की हिब्रू बोलून दाखवा, हिब्रू बोलून दाखवा. असं कसं विचित्र वाटतं. पण आता माझं त्याच्याशी अनायासे संभाषण चालू आहे, तर ऐकून घ्या 2 घटका. בדיוק. לא זה. נכון, אני רואה את זה. פרסמנו, אבל לא אתם רצינו איזה בכלל משהו צריכים כזה. להפוך את זה ל... נכון. ואז אמרנו, אוקיי, נעשה. עשינו משטח משקפיים. זה כמו משקפיים. ספסל, בדיוק. זה אתה עשית, אבל אחרי זה כבר התחלף. וואלה. אתה מכיר את זה? לא, אבל איפה ב... כי יש בדרום תל אביב, כיוון שיש שם הרבה הודים, אבל בתל אביב לא שמעתי. יש כמה פועלים זרים שמשחקים באיזה מגרש חנייה בדרום תל अवीव. दाढी आहे की जावळीचं खोरं घरी गेल्याबरोबर आधी कातर लावली पाहिजे. סגרתי את שמאל, ועכשיו? चला, गॉगलचं काम झालं, आता पोटाचं काम. त्याच्याशिवाय आणखीन एक गॉगल पण घेतलाय बरं का. पण मला चष्मा असल्यामुळे त्याच्या काचा बदलाव्या लागतात ना. तर त्याने सांगितलं 2 दिवस वापरून बघ आणि मग पसंत पडला तर मग काचा बदलू. आता कुठे कॉफीला बसेल ना तर मी दाखवीन तुम्हाला. मग तुम्हीच सांगा मला दोघांपैकी कोणता चांगला दिसतो मला ते. काही दिवसांनी आईची सहल आहे. इथल्या महिला मंडळात जाते ना ती. तिची कुठे धडपड वगैरे होऊ नये म्हणून मी पण जातो तिच्या बरोबर. 80 वर्षांच्या बायांचं महिला मंडळ. काय करणार मी. तुमच्यासाठी व्हिडिओ मात्र नक्की येईल. खरं म्हणजे त्याची सुद्धा थोडी काही खरेदी वगैरे करायची होती. युरोपला गेलो होतो तेव्हा घरातलं सगळं सामान रिकामं करून गेलो होतो. त्यामुळे जेवण वगैरे बनवायचं अजून घेतलेलं नाहीये. पण आता तुम्हीच बघितलं, अशी ही छोटी छोटी कामे निघाली की महत्वाची कामे राहून जातात. आता कुठे खायला जायचं होतं तर आई थकली. म्हणते घरी जाऊन थोडा आराम करू आणि मग पुन्हा निघू. चला, त्यानिमित्ताने माझी दाढी होईल. अरब बाई बस चालवत आहे, बघितलं का. इथे बायका टॅक्सी बसेस वगैरे चालवतात, मात्र अरब बायका अशी कामे करताना क्वचितच दिसतात. अहो, मी सांगतो, आम्ही 40 वर्षांपूर्वी इथे नवीन म्हणून आलो होतो ना, तेव्हा विमानतळापासून जी टॅक्सी केली ती बाई चालवत होती. अहो, आता मुंबई पुण्याला बायका चालवत असतील हो टॅक्सी आणि रिक्षा, पण 40 वर्षापूर्वी आमच्यासाठी तो पहिलाच अनुभव होता. टॅक्सीत नेहमी पुढे बसणारे माझे वडील तेव्हा विमानतळावरून निघताना बाई माणूस चालवत आहे टॅक्सी म्हणून आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी आईला पुढे बसवले. आणि त्यानंतर मागून वडील आणि मी सुद्धा त्या टॅक्सी चालवणाऱ्या बाईला एकदा या कोणातून आणि एकदा या कोणातून अगदी चाच पडल्यासारखे बघत होतो. तेव्हा वाटलं होतं की ह्याला म्हणतात फॉरेन. हा बघा दुसरा गॉगल घेतला आहे तो. आई वर गेली म्हणजे वर खोलीवर आंघोळ वगैरे करून तयार होईल आणि तोपर्यंत माझ्या कॉफीचा डोस सुद्धा पूर्ण होईल. मग काय म्हणतायत, हा गॉगल पण घेऊ का. बघा कसा दिसतोय एकदम झुप्पू झुप्पू झुप्पू. मात्र आईला आता अगदी सपाटून भूक लागली आहे. घरात फ्रीज रिकामी आहे ना. ती म्हणते समुद्रावर जाऊ ते नंतर, आता आधी जे काही मिळेल ते पोटात घातलं पाहिजे. तिला औषधं गोळ्या वगैरे पण घ्यायच्या असतात ना. मी पण दाढी करून नवीन गॉगल दाखवायला निघालो. इथे जवळच एक भली मोठी अशी बेकरी आहे. रिकाम्या पोटाला बेकरीचे पदार्थ म्हणजे जणू काही श्रीखंडपुरी. भट्टीतून नुकतेच बाहेर काढून ठेवलेले गरम गरम काही पदार्थ आम्ही घेतले. हे पदार्थ आम्ही इथे दर 2 दिवस आड खातो. मात्र परदेशात असताना काही वेगळं काही खाल्लं असल्यामुळे आता या गोष्टीचं नाविन्य झालं आम्हाला. आणि मला कॉफीचं नाविन्य. तास उलटून गेला नाही का मगाशी कॉफी पिऊन. नाही अहो, पण तोपर्यंत एक गंमत झाली सांगू का तुम्हाला. सकाळी पाय सुजला म्हणून आईला डॉक्टरकडे नेलं होतं ना. तर डॉक्टरने ते काय तपासलं, आईला उलथं केलं आणि सांगितलं तिला काहीही झालेलं नाही. मात्र आराम न करता चालायला सांगितलं. तर आम्ही आता सकाळपासून इकडे तिकडे फिरत आहोत आणि आई सुद्धा ही गोष्ट विसरून गेली होती. अचानक ती म्हणते, शामू ही बघ पायाची सूज गेली. आईला म्हटलं चला सूज गेली तर तुला पण काहीतरी गोड वगैरे घे, केक वगैरे. पण तिने मोसंबीचा रस घेतला. म्हणते केक नको, घरच्यासाठी थोडी खरेदी करायची आहे, ती घरी ठेवू आणि मग नंतर समुद्र किनाऱ्यावर जाऊ ना, तिकडे आईस्क्रीम खाऊ.
मात्र आता इथे जरा वारे वाहू लागले. घरी जाऊन परत समुद्रावर जाईपर्यंत संध्याकाळ होईल. आईला कसं जमेल वाऱ्यावर काय माहिती, पण कशाला तिच्या मनात आधीच विरजण घालायचं. घरी जाणारच आहे तर वाटेत जॅकेट घेऊन जाऊ बरोबर. समुद्र किनाऱ्यावर आम्ही आलो खरे, पण वारे जरा जास्तच वाहत आहेत. इथे बाहेर जेवायला वगैरे बसायला काही होणार नाही. मात्र आईच्या खिशांमध्ये काजूंची पुडी. सकाळपासून असंच चरणं चालू आहे. मी येताना थर्मासमध्ये कॉफी आणली होती. किती वेळा कॉफीला पैसे मोजणार, आणि समुद्राच्या एवढ्या जवळ बसून फुकटात कॉफी प्यायची का मागे लांब असलेल्या कॅफेमध्ये जाऊन उलट पैसे मोजायचे. आता दिवसभरचा थकवा जाणवू लागला. वाटेत थोडी खरेदी केली होती घरासाठी म्हणून बरे. घरी गेल्यावर मला बसल्या जागीच पेंग येऊ लागली. आई म्हणाली, चल उपाशी झोपू नको. इथे 2 इमारती बाजूलाच फलाफेलचे दुकान आहे, बघूया उघडं असलं तर. तळलेलं खायचं म्हटल्याबरोबर माझी झोप साफ उडाली. बाजूच्या दुकानातून एक अमृत कोकमची बाटली घेतली. खोल तेलात तळलेले बटाट्याचे काप, आंबट तिखट खारट फलाफेल आणि त्यात आणखीन तळून काढलेले गोळे. झोपी गेलेल्याची भूक जागी झाली आणि तहान घशापर्यंत पोहोचली. गुट 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 गुट.